नमस्कार मित्रांनो, मी आपला नंदू. मी आपला मित्र नंदू. हे बघा, आपलं केलेलं क्षेत्र आहे हे 6 एकराचं. या 6 एकराच्या क्षेत्रामध्ये आपण पट्टा पद्धत अवलंबली नाही. हे बघा, जे मधातलं तुरीचं तास आहे आपण ते सोडलेलं होतं, परंतु या ठिकाणी ते पेरलं आणि यात मका पेरला. दिसते, प्रत्येक 7व्या तासावर मका आहे. हे झालं 1, म्हणजे ते 7वं तास. हे 1, हे 2, हे 3, 4, त्यानंतर हे 5, 6 आणि हे पुन्हा 7वं तास. असा मका आहे. हे कशासाठी पेरलं असेल तर यामागं 3 उद्देश आहे. एक म्हणजे पक्ष्यांना थांबे तयार होतात वावरात, म्हणजे ज्या वेळेस आपल्या चना पिकावर अळी येते त्यावेळेस पक्ष्यांना येथे थांबे तयार होतात आणि ते त्या थांब्यावर बसून अळीचं म्हणजे अळी वेचतात, अळी खातात ते. दुसरं म्हणजे जेव्हा आपण फवारा मारतो त्यावेळेस बरोबर ते तास धरून मारायचं, नाही तर या मधातलं तास धरून चालायचं. म्हणजे हे तास, हे 7वं तास चण्याचं आणि हे 7वं तास, यामधून या तासातून जरी चाललं आपण तरी ते बरोबर तास सुटत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपलं तास जे फवाऱ्या वाचून आहे ते सुटणार नाही. आणि तिसरं म्हणजे गुराढोरांसाठी आपल्याला चारा होतो. असे त्यामागचे 3 उद्देश आहे. अशासाठी आपण हा पेरलेला आहे. हा 1 तारखेला म्हणजे 1 डिसेंबर 2024ची याची पेरणी आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही आधी पाणी देऊन पेरत असतो, म्हणजे आधी पाणी द्यायचं आणि त्यानंतर 2-2 घंट्याची शिफ्ट द्यायची यावर. बघा, ज्या ठिकाणी शिफ्ट गेलेली आहे त्या ठिकाणी असा टर निघालेला आहे आणि ज्या ठिकाणी शिफ्ट गेलेली नाही हे बघा असा निघाला आहे. आणि आपली शिफ्ट अजूनही त्या ठिकाणी धुऱ्यावर आपलं पाणी सुरू आहे. हे बघा, दिसते, धुऱ्यावर पाणी सुरू आहे तिकडून त्या बाजूला. इथून दुरून दिसणार नाही, त्या बाजूला सूर्यप्रकाशाच्यामुळे ते दिसत नाही. अशा प्रकारचं आजतागायत या चण्याला आपला 12 दिवस झालेले आहे. हा चणा उगवत आहे कारण याला लेट पाणी गेलं आहे त्याच्यामुळं. बघा, ही इकडे निघालेलं आहे कारण इकडे पाणी गेलेलं आहे.